सध्या ट्रेंडिंग असलेला ग्लॉसी ग्लास फिनिश लुक आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. सो हॅलो एव्हरीवन, मी अर्चना फ्रॉम अर्चनाज मेकओव्हर. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सेल्फ पार्टी मेकअप कसा करायचा हे स्टेप बाय स्टेप तुम्हाला शिकवणार आहे. त्यामुळे आजचा व्हिडिओ स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा. प्रत्येक स्टेपमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे टिप्स दिलेले आहेत. त्याबरोबरच अजूनही जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच्या आत्ता जाऊन सबस्क्राईब करा, म्हणजेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील. सो जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सो सगळ्यात पहिले इथे मी स्किन प्रिपरेशन करणार आहे. मी फेस वॉशने माझा फेस पूर्ण क्लीन केला होता, पण मी ते डबल क्लिन्झिंग करत असते, त्यामुळे मी ते वेट वाईपचा वापर करत आहे. त्यानंतर मी ते टोनर यूज करत आहे. टोनरला सेट होऊ द्यायचं आहे थोडंसं, आणि त्यानंतर मॉइश्चरायझर लावायचं आहे. मॉइश्चरायझर संपूर्ण स्किनवर चांगलं मसाज करत लावायचं आहे. आपली स्किनवर सगळीकडे मॉइश्चरायझर लागलं गेलं पाहिजे. अशा पद्धतीने जसं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय तशाच पद्धतीने तुम्हाला देखील करायचं आहे. मॉइश्चरायझर लावून झाल्यानंतर मी इथे आय क्रीम लावणार आहे. आय क्रीमने आपले आईज खूप हायड्रेटेड असे होतात, आणि जो मेकअप आपण करणार असतो, जो आईंवर क्रीज होतो तो होत नाही, चांगला बेस असा तयार होतो. त्यानंतर मी इथे लिप बाम लावते. स्किन प्रिपरेशन झाल्यानंतर 15 to 20 मिनिट्स वेट्स करायचा आहे, आणि त्यानंतरच बेस मेकअपला स्टार्ट करायचा आहे. आज मी इथे लावत आहे स्विस ब्युटीचं हायलायटिंग प्रायमर. हे प्रायमरचं देखील क्रॅम्प करतं, आणि त्याचबरोबर आपले स्किन हायलाईट देखील करतं. चांगली ग्लो येतो आपल्या स्किनवर, त्यामुळे मी आज ह्याचा यूज करणार आहे. जसं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय त्याच पद्धतीने तुम्हाला देखील अप्लाय करायचा आहे. तुम्ही बघू शकता किती छान असा ग्लो आलेला आहे. कुठल्याही प्रकारचं दुसरं हायलायटिंग लावायची गरज नाही. एकदम छान असं ग्लो येणार आहे, आणि ह्यावर जर तुम्ही बेस लावला तर तोही देखील छान असा ग्लो येईल. तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये पाहतालच खूप छान बेस झाला होता. तर इथे लावून झाल्यानंतर थोडं वेट करणार आहे मी, आणि त्यानंतर कलर करेक्शन करून घेणार आहे. इथे ऑरेंज कलर करेक्टरचा मी यूज करत आहे, कारण आपल्याला जिथे जिथे ब्लॅक स्पॉट असतात, पिगमेंटेशन, अंडर आईजवर जे डार्क सर्कल्स असतात, तिथे आपल्याला ऑरेंज कलर करेक्टर लावायचं असतं. त्यामुळे इथे मी माझ्या फेसवर जिथे जिथे डिस्कलरेशन आहे तिथे तिथे मी कलर करेक्शन लावणार आहे ऑरेंज. त्यानंतर मी एक ब्लेंडिंग ब्रश घेऊन त्याला ब्लेंड करणार आहे. पूर्ण कलर करेक्शन केलेलं आहे त्याला. कलर करेक्शनमुळे आपला बेस मेकअप कधीच काळा पडणार नाही, त्यामुळे तुम्ही देखील ही स्टेप नक्की फॉलो करा. फाउंडेशनसाठी मी आज इथे यूज करत आहे फॉरेवर 52चं फाउंडेशन. तर इथे मी थोडंसं पॅलेटमध्ये काढून घेतलेलं आहे, आणि त्याला बोटांच्या साहाय्याने थोडंसं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि फाउंडेशन मिक्स केल्यानंतर बोटांच्या साहाय्याने मी माझ्या फेसवर पहिले फाउंडेशन लावून घेते, आणि त्यानंतर डॅम ब्युटी ब्लेंडरच्या साहाय्याने पूर्ण ब्लेंड करून घेणार आहे बेस. फाउंडेशन व्यवस्थितरित्या आपल्याला ब्लेंड करायचं आहे, जेणेकरून कुठल्याही प्रकारचं पॅच दिसता कामा नये. अशा पद्धतीने जसं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय, हळूहळू डॅबिंग मोशनमध्ये पूर्ण फाउंडेशन ब्लेंड करून घ्यायचं आहे. ब्लेंडिंग करणं खूप महत्त्वाचं आहे व्यवस्थितरित्या. जर तुम्ही ब्लेंड नाही केलं तर फाउंडेशन पॅची होतो, आणि त्यामुळे तो काही वेळाने केकी दिसायला लागते. त्यामुळे व्यवस्थित फाउंडेशन कधीही ब्लेंड करूनच घ्यायचं आहे. ब्लेंडिंगला वेळ लागला तरी चालेल, पण चांगलं ब्लेंड केल्यानंतरच तुमचा बेस चांगला दिसतो. त्यानंतर नेकला देखील मी इथे फाउंडेशन लावून घेते. कधीही नेकला फाउंडेशन लावायचं विसरायचं नाही आहे, नाहीतर मग ते फेस आणि नेक वेगवेगळा दिसतो. त्यामुळे
नेकला देखील फाउंडेशन लावून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने बेस लावून झालेला आहे. आता मी त्याला पावडरने सेट करणार आहे. पावडर लावण्याआधी देखील मी डोळ्यांच्या खाली थोडं ब्लेंड करून घेते, जेणेकरून कुठल्याही लाईन्स दिसणार नाही आणि त्या लाईन्समध्ये पावडर जाऊन बसणार नाही. त्यामुळे आधी डोळ्यांखाली ब्लेंड करून घ्यायचं आहे आणि मग नंतर त्या ठिकाणी पावडरने सेट करायचं आहे. अशा पद्धतीने मी पूर्ण माझा फेस पावडरने सेट करणार आहे. इथे मी ट्रान्सलुसंट पावडर वापरत आहे, जेणेकरून कुठल्याही प्रकारचं कलर पावडर जर वापरली तर ते खूप अजून पॅच दिसतं आणि बेस पण आपला काळा पडण्याची शक्यता असते. त्यामुळे ट्रान्सलुसंट पावडरचाच वापर. आता वळूया आय मेकअपकडे. आय मेकअप करण्यासाठी मी आधी माझे पहिले आईज जे आहेत ते कन्सिलरने पूर्ण सेट करून घेणार आहे. आधी कन्सिलर लावणार आहे आणि त्यानंतर त्याला ब्लेंडरने ब्लेंड करून व्यवस्थितरित्या ब्युटी ब्लेंडरने ब्लेंड केल्यानंतर ट्रान्सलुसंट पावडरनेच मी माझे आयलिड देखील सेट करणार आहे. त्यासाठी मी इथे आधी पहिले ब्लेंडरने आयलिड्स पूर्ण ब्लेंड करते, कुठल्याही लाईन्स दिसता कामा नाही आणि त्यानंतर लगेचच पावडरने असे सेट करणार आहे. जसं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय त्याचप्रमाणे तुम्हाला देखील करायचं आहे. त्यानंतर मी इथे छोटा फ्लफी ब्रश घेऊन एक लाईट ब्राऊन शेडचा आय शॅडो घेतलेला आहे आणि त्याला व्ही शेपमध्ये आणि क्रीज लाईनवर अप्लाय करत ब्लेंड करत आहे. त्यानंतर थोडा अजून डार्क ब्राऊन शेड घेतलेला आहे आणि त्याला देखील मी ब्लेंड करणार आहे आउटर कॉर्नरमध्ये फक्त. जसं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय त्याच पद्धतीने. आज मी इथे लाईट ब्राऊन, थोडं डार्क ब्राऊन आणि त्यापेक्षा थोडं डार्क ब्राऊन असा शेड, 3 शेड जे आहेत आय शॅडोचे हे अप्लाय करत जाणार आहे आणि तेच आउटर कॉर्नरला ब्लेंड करणार आहे, जेणेकरून आउटर कॉर्नरमध्ये थोडा डेप्थ तयार होतो. जे एक्स्ट्राचं प्रोडक्ट आहे ते कधी पण ब्रशमध्ये डस्ट ऑफ करायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला आय शॅडो लावायचे आहे, नाहीतर मग आय शॅडो देखील पॅची दिसतात एकदम जर कलर उचलून लावला तर. जसं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय त्याच पद्धतीने तुम्हाला देखील करायचं आहे. त्यानंतर इनर कॉर्नरला मी एक शिमर शेड लावत आहे. मी सी ग्रीन कलरचा आउटफिट घालत आहे, त्यामुळे मी त्या शेडचा मी आज थोडंसं मॅच करून आय शॅडो लावत आहे आणि त्याला नंतर एक फ्लफी ब्रश घेऊन पूर्ण नंतरून क्रीज लाईन ब्लेंड करून घेणार आहे, जेणेकरून कुठल्याही हार्श लाईन राहता कामा नये. त्यानंतर करणार आहे इथे मी आयलायनर ॲप्लिकेशन. तर आज मी एक विंग लायनर करणार आहे. लायनर लावताना कधी पण मिडलेनपासून स्टार्ट करायचं आहे आणि त्यानंतरच इनर कॉर्नरला लायनर लावायचं आहे. विंग्स काढताना देखील आईज आपले ओपन ठेवायचे आणि मग विंग्स करायचे आहेत. आज मी थोडंसं इनर कॉर्नरला देखील पॉइंटेड आयलायनर लावणार आहे, त्याने आईज खूप छान शेप दिसतो आईजचा. त्यानंतर मी एक इथे छोटासा पेन्सिल ब्रश घेऊन माझे जे आईजचे वॉटर लाईन आहे तिथे देखील आय शॅडो अप्लाय करणार. जो ब्राऊन कलर मी वरती लावला होता तोच मी खालच्या साईडला देखील लावत आहे आणि त्यालाच व्यवस्थितरित्या ब्लेंड करणार आहे. त्यानंतर मी ते आयब्रो डिफाईन करून घेते. तर आयब्रोसाठी मी पहिले आयब्रो जेल लावत आहे. हे नायकाचं आहे, खूप छान आहे. आणि त्यानंतर आयब्रो जे फिल करणार आहे, जिथे गॅप्स आहेत तिथे आयब्रो पेन्सिलने मी आयब्रो फिल करून घेते. आयब्रो फिल करून झाल्यानंतर इथे मस्कारा करण्याआधी मी लॅशेस कर्ल करून घेते आयलॅश कलरने आणि त्यानंतर मस्कारा ॲप्लिकेशन करते.
मस्करा लावून झाल्यानंतर लोअर लॅशला मस्करा लावायचा विसरायचं नाही आहे. लोअर लॅशला मस्करा लावल्यामुळे आईज असे ओपन छान दिसतात. त्यानंतर मी इथे करत आहे कॉन्टोरिंग. इथे मी आज पावडर कॉन्टोरिंग करत आहे. जिथे जिथे कॉन्टोरिंगची गरज आहे त्या ठिकाणी मी कॉन्टोरिंग करत आहे माझ्या चीक्स बोनवर. त्याचबरोबर जॉ लाईनला, नोजला व्यवस्थितरित्या सर्व कॉन्टोरिंग चांगलं ब्रशने मी ब्लेंड करणार आहे. म्हणजे कुठल्याही प्रकारचं हार्श लाईन दिसता कामा नाही. जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघता त्याच पद्धतीने. त्यानंतर इथे लावत आहे मी ब्लश. तर इथे मी माझ्या फक्त हाय पॉईंट्सला ब्लश लावत आहे. ह्याच्यामुळे काय होतं, आपला फेस थोडा लिफ्टेड असा दिसतो. आता लावत आहे लिप कॉम्बो. लिप कॉम्बोमध्ये मी ते लिप लायनरने लिप्स म्हणजे पूर्ण लाईन्स करून घेत आहे. मी ते आज डार्क ब्राऊन शेडचं लिप लायनरने लिप्स लाईन करत आहे आणि त्याला बोटांच्या साहाय्याने थोडं ब्लेंड करणार आहे. लिपस्टिकसाठी मी इथे घेतलेली आहे जस्ट गोल्डची लिप पॅलेट आणि त्यामधील एक न्यूड शेड मी आज इथे लावणार आहे. कारण मी आज आय मेकअप थोडासा डार्क केलेला आहे, त्यामुळे लिपस्टिक न्यूड लावणार आहे. कधी पण लक्षात ठेवा, आय मेकअप ज्यावेळेस तुम्ही डार्क करताल त्यावेळेस लिपस्टिक न्यूड ठेवायची आणि जर लिपस्टिक तुम्हाला डार्क लावायची असेल तर आय मेकअप थोडासा सॉफ्ट ठेवायचा आहे. अशा कॉम्बिनेशनमध्ये जर तुम्ही मेकअप केला तर तुमचा मेकअप खूप छान दिसतो. लिपस्टिक ॲप्लिकेशन केल्यानंतर मी पुन्हा एकदा लिप लायनरने बारीक असं लाईन्स करून घेणार आहे आणि त्याला देखील पूर्ण बोटांच्या साहाय्याने ब्लेंड करणार आहे. तर अशा पद्धतीने मी लिप कॉम्बो तयार केलेला आहे आज माझा. तुम्ही कसा वाटला तुम्हाला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. त्यानंतर इथे मी लावत आहे लिप ग्लॉस. लिप ग्लॉस लावल्यामुळे लिप्स खूप असे प्लम्पी दिसतात आणि ग्लॉसी असे लिप्स दिसतात, त्यामुळे मी इथे लिप ग्लॉस लावत आहे. त्यानंतर इथे लावत आहे मी हायलायटर. तर हायलायटर जिथे जिथे माझे हाय पॉईंट्स आहेत तिथे तिथे हायलायटर्स मी लावत आहे. जसं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय त्याच पद्धतीने तुम्हाला देखील लावायचं आहे. हायलायटर देखील व्यवस्थितरित्या ब्लेंड करतच लावायचं आहे, जेणेकरून कुठल्याही प्रकारचे हार्श लाईन दिसता कामा नये. त्यानंतर मी ते ब्राउ बोनवर देखील हायलायटर लावणार आहे आणि डोळ्यांच्या इनर कॉर्नरला देखील मी हायलायटर लावत आहे. सो आजच्या मेकअप लुकमध्ये तुम्हाला कोणता पार्ट चांगला वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला देखील हायलायटर लावायचं आहे आणि अशाच पद्धतीने माझा मेकअप डन झालेला आहे. तुम्हाला फायनल लुक दाखवते. तो हा आहे माझा फायनल लुक. तुम्ही बघू शकता की मेकअप खूपच असा ग्लॉसी असा झालेला आहे. बेसमध्ये एकदम असा ग्लो आलेला आहे. सो हा मेकअप लुक तुम्ही इव्हनिंगच्या प्रोग्राम्स किंवा लग्नामध्ये तुम्ही करू शकता. जेव्हा कधी तुम्ही पार्टीवेअर ड्रेसेस घालणार असाल किंवा साडी नेसणार असाल तर तुम्ही हा मेकअप लुक नक्की ट्राय करा. हा सेल्फ पार्टी मेकअप लुक तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला पुढचा व्हिडिओ कुठला बघायला आवडेल हे देखील मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.